नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FYBSC कॉम्प्युटर सायन्सच्या मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट सेमिस्टर फर्स्टमध्ये मॅट्रिक्स अल्जेब्रा चॅप्टर 3 आज आपण सुरुवात केलेला आहे. त्यामध्ये आजचा जो टॉपिक आपण बघतो तो लिनियरली डिपेंडंट आणि लिनियरली इनडिपेंडंट हा टॉपिक आज आपण बघतोय. एक एक्झाम्पल बघूया. डिटरमाइन वेदर the following vectors are linearly independent. Justify your answer. आम्हाला जे 3 वेक्टर्स दिलेले आहेत, एक आहे यू, दुसरा व्ही, तिसरा डब्ल्यू. हे 3 वेक्टर लिनियरली इंडिपेंडंट आहेत का हे आम्हाला डिटरमाइन करायचं आहे. म्हणजे ठरवायचं आहे की हे लिनियरली इंडिपेंडंट आहेत की डिपेंडंट आहेत. आपण काय करणार माहिती का? लेट x1 x2 x3 be the scalars such that x1 u vector plus x2 v vector plus x3 w vector is equal to 0. आम्हाला 3 वेक्टर दिलेत ना, मग आम्ही 3 स्केलर मानायचे. ह्या पहिल्या स्केलरनं यूला, दुसऱ्यानं व्हीला, तिसऱ्यानं डब्ल्यूला मल्टिप्लाय करायचं आणि त्यांची ॲडिशन 0 वेक्टर घ्यायची. आता आम्हाला हे चेक करायचं आहे की वेदर द अबोव वेक्टर इक्वेशन हॅज ट्रिव्हियल सोल्युशन ऑर नॉट. आम्हाला ठरवायचं काय की हे जे 3 वेक्टर आहेत ह्यांचं जे इक्वेशन बनलं आहे त्याचं ट्रिव्हियल सोल्युशन आहे का. प्रश्न असा येतो, ट्रिव्हियल सोल्युशन म्हणजे काय? तर यामध्ये जे तुम्ही स्केलर्स मानले x1 x2 x3 ह्या प्रत्येकाची किंमत 0 आली पाहिजे. सॉल्व केल्यानंतर x1 0 आला पाहिजे, x2 0 आला पाहिजे, x3 0 आला पाहिजे. तिघांच्या किमती 0 आल्या तर त्या सोल्युशनला आपण ट्रिव्हियल सोल्युशन म्हणणार. आता हे सोडवण्यासाठी, याचं सोल्युशन काढण्यासाठी आपण ऑग्मेंटेड मॅट्रिक्स फॉर्ममध्ये त्याला लिहिणार. म्हणजे हा पहिला वेक्टर यू, हा दुसरा वेक्टर व्ही, हा तिसरा वेक्टर डब्ल्यू आणि हे कॉन्स्टंट 0 0 0. हा कॉलम x1 साठी आहे, हा कॉलम x2 साठी आहे, हा कॉलम x3 व्हेरिएबलसाठी आहे. हे लक्षात ठेवा. यू व्ही डब्ल्यू 3 वेक्टरचे 3 जे कॉलम तयार झाले त्यातला हा x1 व्हेरिएबलला, हा x2 व्हेरिएबलला आणि हा x3 व्हेरिएबलसाठी उपयोगी येणार. आता या मॅट्रिक्सला आम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवायचं. इथं पाहिजे 1, पण इथं 1 घेण्यापूर्वी विचार करा, खाली जर 0 आहेत तर 1 घ्यायची काही गरजही नाही. 1 आपण यासाठी इथं आणत असतो की या 1चा उपयोग करून खालचे 2 एलिमेंट जे आहेत हे ते 0 बनवता येतील. पण हे जे ऑलरेडी 0 आहेत तर याला काहीही करण्याची आवश्यकता नाही. व पुढची रिक्वायरमेंट आहे आमची, इथं पाहिजे 1. या इथं 1 आणायचा म्हणजे सेकंड रोला जर आपण 2 ने भागलं तर इथं 1 येणार आहे. 2 ने भागा म्हणजेच 1/2 ने मल्टिप्लाय करा. म्हणून मी लिहिलं बाय 1/2 ऑफ R2. म्हणजे या रोला मी 2 न डिवाइड करतो, म्हणजे 1/2 न मल्टिप्लाय करतो. फर्स्ट रो ॲज इट इज राहणार 5 7 9 0 ॲज इट इज राहील. सेकंड रो मी 2 ने भागतोय म्हणजे हा 0, इथं येणार 1, इथं येणार 2, 2 2 4 म्हणून इथे येणार 2, हा 0. थर्ड रो परत ॲज इट इज मी ठेवले. आता एकदा इथं 1 आल्यानंतर मला खाली इथं 0 पाहिजे. इथं 0 आणण्यासाठी मी याची 5 टाइम्स याच्यात ॲड करणार, म्हणून तसं लिहिलं R3 प्लस 5 टाइम्स R2. फर्स्ट रो ॲज इट इज, सेकंड रो ॲज इट इज. थर्ड रोमध्ये याची 5 टाइम्स इथं जर मी ॲड केली की इथं येणार 0. याची 5 टाइम्स होते 10, याच्यात ॲड केली की -8 प्लस 10 म्हणजे 2, हा 0 जसाच्या तसा. आता ही जी लास्ट रो आहे त्याच्याकडे बघा. यामध्ये इथं 0 आहे, इथं 0 आहे, इथं 2 आहे आणि इथं 0 आहे. याचा अर्थ मगाशी मी तुम्हाला बोललो होतो, हा कॉलम x1 साठी असतो, हा कॉलम x2 साठी असतो, हा कॉलम x3 साठी असतो आणि कॉन्स्टंट आहे. मग आपण काय लिहू शकतो की 2x3 इज इक्वल टू 0.
असं आपण डायरेक्ट लिहिणार. म्हणजेच x3 इज इक्वल टू 0 येईल ना. म्हणून पुढे बघा, द लास्ट रो ऑफ द रो इचेलॉन मॅट्रिक्स अबव शोज दॅट 2x3 इज इक्वल टू 0. म्हणजेच x3 इज इक्वल टू 0. मग बॅक सबस्टिट्यूशन जर आपण केलं तर सेकंड रो आहे ना लास्ट मॅट्रिक्सची, ती बघा काय. हे बघा, ही सेकंड रो, हा x2, हा x3, हे 0. मग कसं लिहिशील, 1x2 प्लस 2x3 इज इक्वल टू 0. x2 प्लस 2x3 इज इक्वल टू 0. मग या इथं जर मी 0 ठेवला तर काय झालं, 2 इंटू 0 दॅट इज 0. म्हणजे x2 प्लस हा प्रॉडक्ट 0 इज इक्वल टू 0. म्हणजे डायरेक्ट लिहू शकतो ना आपण, x2 इज इक्वल टू 0. अशा रीतीने x3 0 मिळाला, x2 पण 0 मिळाला. आता परत बॅक सबस्टिट्यूशनने आपण लास्ट मॅट्रिक्स जो होता त्याची फर्स्ट रो काय आहे ती बघून घेऊ. आता ही फर्स्ट रो बघा, 5x1 7x2 प्लस 9x3. 5x1 प्लस 7x2 प्लस 9x3 इज इक्वल टू 0 असं इक्वेशन बनणार. 5x1 प्लस 7x2 प्लस 9x3 इज इक्वल टू 0 असं मी लिहिलं. x3 0 आहे म्हणजे हा प्रॉडक्ट 0च येणार. x2 तो पण 0 आहे म्हणजे हा प्रॉडक्ट 0 येणार. म्हणजे 5x1 प्लस 0 इज इक्वल टू 0. म्हणजे डायरेक्ट लिहू शकतो आपण 5x1 इज इक्वल टू 0. मग जर 5x1 इज इक्वल टू जर 0 असेल तर 1x1 सुद्धा 0च असणार. म्हणून मी लिहिलं x1 इज इक्वल टू 0. आणि अशा रीतीनं मला काय मिळालं, x1 0, x2 0, x3 पण 0. मी मगाशी तुम्हाला बोललो होतो ट्रिव्हियल सोल्युशन म्हणजे काय, x1 x2 x3 या तिघांची किंमत 0 0 0 आली पाहिजे. जी की आली, याचा अर्थ असा झाला द सिस्टीम ऑफ इक्वेशन x1 u वेक्टर प्लस x2 v वेक्टर प्लस x3 w वेक्टर इज इक्वल टू 0 हॅज ओनली ट्रिव्हियल सोल्युशन. आणि हेन्स द वेक्टर्स u वेक्टर, v वेक्टर अँड w वेक्टर आर लिनियरली इंडिपेंडंट. जेव्हा जेव्हा ट्रिव्हियल सोल्युशन असेल तर लिनियरली इंडिपेंडंट म्हणायचं. एक्झाम्पल 2 बघा, डिटरमाइन इफ द कॉलम्स ऑफ द मॅट्रिक्स A फॉर्म ए लिनियरली इंडिपेंडंट सेट. जस्टिफाय युअर आन्सर. हा मॅट्रिक्स तुला दिलेला आहे ए. ह्याचे हे जे कॉलम्स आहेत ते नीट बघ, किती आहेत, 1 2 3. हे 3 वेक्टर्स असतात ना या कॉलमचे. मग याचा अर्थ असा झाला की तू 3 स्केलर मानशील. म्हणून लेट x1 x2 x3 बी द स्केलर्स सच दॅट x1 u वेक्टर प्लस, आता याला आपण u वेक्टर म्हणू, याला v वेक्टर म्हणू, याला w वेक्टर म्हणू. मग कसं होईल, x1 u वेक्टर प्लस x2 v वेक्टर प्लस x3 w वेक्टर इज इक्वल टू 0. मग वी हॅव टू चेक वेदर द अबोव वेक्टर इक्वेशन, हे जे वेक्टर इक्वेशन तुम्ही मिळवलं हे ट्रिव्हियल सोल्युशन आहे का याला, ते आम्हाला चेक करायचं. ट्रिव्हियल सोल्युशन ऑर नॉट. मग ट्रिव्हियल सोल्युशन आपण कसं बघतो, त्याचा ऑग्युमेंटेड मॅट्रिक्स बनवतो. मग ऑग्युमेंटेड फॉर्म कसा लिहिणार तू, हे बघ, हा ए लिहिशील आणि हा जो कॉलम आहे हा कॉन्स्टंटचा कॉलम आहे, दॅट इज 0 0 0 0. म्हणून हा ऑग्युमेंटेड फॉर्म. आता आपण आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवण्याचा प्रयत्न करायचा. याचा आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवायचा. आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवायचा म्हणजे तुला माहिती आहे इथं 0 आहे, तिथं किती पाहिजे, 1 पाहिजे. इथं एकदा 1 मिळाला की याच्या खाली ह्या ज्या 3 रो आहेत तिथले हे एलिमेंट 0 तुला बनवायचे असतात. म्हणून इथं 1 येण्यासाठी मला इंटरचेंज ऑफ फर्स्ट आणि 4th रो करावी लागेल. म्हणून मी इथं तसं लिहिलं R1 इंटरचेंज्ड R4.
म्हणजे R1 आणि R4 हे इंटरचेंज केले. म्हणजे मी ही फोर्थ रो फर्स्ट लिहिली, हे बघ या इथे लिहिली, आणि फर्स्ट रो ही फोर्थ रो म्हणून मी लिहिली. म्हणजे ह्या दोन रो मी इंटरचेंज केल्यावर मधल्या ह्या ज्या दोन रो होत्या सेकंड आणि थर्ड हे मी सध्या तरी तसंच ठेवले. आता एकदा मला इथं 1 मिळाल्यावर माझं काम आहे इथं 0 आणणे, इथं 0 आणणे. इथं तो ऑलरेडी 0 आहेच. मग या दोन ठिकाणी 0 आणण्यासाठी मी R2 मायनस 3R1 आणि R3 प्लस R1. मग फर्स्ट रो मी ॲज इट इज लिहितो, लास्ट रो सुद्धा मी ॲज इट इज लिहितो. चेंजेस होईल फक्त सेकंड आणि थर्ड रोमध्ये. ह्याची तिप्पट जर याच्यात वजा केली तर इथे येणार 0. ह्याची तिप्पट होते 9. वजा करायची म्हणजे हे मायनस मायनस प्लस, आणि तो जर इथं मिळवला तर झालं -7 प्लस 9 म्हणजे 2. ह्याची तिप्पट होते 6. ती तुला वजा करायची आहे याच्यातून, म्हणजे 4 मायनस 6 दॅट इज -2. याचं तर 0च आहे त्यामुळे हा 0 जसा तसा राहील. आता ही रो या रोमध्ये ॲड करायची, दॅट इज R3 प्लस R1. हा याच्यात ॲड केला एलिमेंट 0 येईल, -1 प्लस 1 0. हा एलिमेंट याच्यात ॲड केला तर 5 मायनस 3 म्हणजे 2. हा एलिमेंट याच्यात ॲड केला म्हणजे -4 प्लस 2 दॅट इज -2. 0चा तर प्रश्न येत नाही त्यामुळे 0 जसा तसं राहील. फोर्थ रो तो आपण ॲज इट इज लिहिलेली आहे. आता तुझं काम आहे या इथं 1 आणणे. या इथं 1 आणला की ॲटोमॅटिक इथं 0 आणता येतो. मग मी काय करतो, इथं 1 आणण्यासाठी ही जी सेकंड रो आहे त्या सेकंड रोला मी 1/2 मल्टिप्लाय करतो, म्हणजे 2 डिवाइड करतो. 1/2 मल्टिप्लाय केलं म्हणजे इथं 1 येईल, इथं -1 येईल. हा तर 0च आहे. लिहिलं मी इथं बाय 1/2 ऑफ R2. फर्स्ट रो मगाची ॲज इट इज. सेकंड रोला मी 2 भागतोय म्हणजे हा 0 आहे, तो 0च राहील. इथं 2 होता, 2 भागलं म्हणजे 1 होणार. इथं -2 होता, -2ला 2 भागलं म्हणजे इथं -1 येणार. हा 0 जसा तसा. थर्ड रो आणि फोर्थ रो मात्र मगाची ॲज इट इज. आता मला काय करायचं माहिती का, इथं 0 आणण्यासाठी आणि इथं 0 आणण्यासाठी मी काय करतोय बघ, ही रो म्हणजे R2 2 टाइम्स ह्याच्यातून मायनस करायची. R3 मायनस 2 टाइम R2 म्हणजे इथं येईल 0. तर याची 8 टाइम याच्यात ॲड करायची. R4 प्लस 8 टाइम R2. फर्स्ट रो ॲज इट इज, ही सेकंड रो ॲज इट इज. इथं 0च आहे. याची 2 टाइम्स वजा केली तर इथं 0 येणार. याची 2 टाइम्स होते -2, मायनस व केली तर मायनस मायनस होणार प्लस, आणि हे आहे मायनस. सो -2 प्लस 2 इथं पण येणार 0. हा तर ऑलरेडी 0च आहे. मग इथं ह्याच्या बाबतीत काय घडणार, याची 8 टाइम मी इथं ॲड करणार, 0 येणार. याची 8 टाइम मी ॲड करायचं ठरवलं याच्यामध्ये तर 5 मायनस 8 दॅट इज -3. हा तर 0च आहे त्यामुळे त्याचा प्रश्नच येत नाही. अशा रीतीनं आता काय झालं की इथं ही जी मॅट्रिक्सचा एक रूल आहे तुम्हाला माहिती रो इचेलॉन फॉर्मचा, की 0 रो अशी कुठं मध्येच आली तर ती बॉटमला आणायची असते. मग मी हा इंटरचेंज करणार की R3 आणि R4 मध्ये मी इंटरचेंज करून घेतो. ही R3 खाली घेतो फोर्थ रोला, आणि ही फोर्थ रो मी वर आणतो R3च्या जागेवर. म्हणजे काय होईल, फर्स्ट रो ॲज इट इज, सेकंड रो ॲज इट इज. ही फोर्थ रो वर आली आणि ही थर्ड रो फोर्थ रोच्या ठिकाणी आली. अशा रीतीनं ही जी लास्ट रो आहे फोर्थ रो आहे ती 0 0 0 0 आली. आता मला फक्त इथं 1 पाहिजे आहे. व यासाठी मी काय करणार, -1/3 ऑफ R3 असं लिहिणार. म्हणजे याला -1/3ने जर मी मल्टिप्लाय केलं तर हा तर 0च आहे, हा 0 आहे. हा -1/3 इंटू -3 दॅट विल बिकम 1. हा इथं 1.
हा तर झिरोच आहे, ही लास्ट रो ॲज इट इज आहे. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते, हा जो मॅट्रिक्स आहे हा रो इचिलॉन फॉर्म झालेला आहे. ह्याच्याकडं जर तू नीट पाहिलंस तर ही जी फोर्थ रो आहे म्हणजे लास्ट रो आहे, सगळे एलिमेंट झिरो आहेत. आता तुला एक गोष्ट माहिती बघ, हा कॉलम कोणासाठी असतो? x1 व्हेरिएबलसाठी. हा कॉलम कोणासाठी असतो? x2 व्हेरिएबलसाठी. हा कॉलम कोणासाठी असतो? x3 व्हेरिएबलसाठी. आणि हा तर कॉन्स्टंटचा कॉलम आहे. त्यामुळं ही रो झिरो झाली तर आपलं काहीही नुकसान नाही. आता आपण या रोकडं जर बघितलं ते बघ, या इथं आहे x3. सो x3 इज इक्वल टू झिरो असं आपण म्हणू शकतो. x3 इज इक्वल टू झिरो असं आपण म्हणू शकतो. मग बॅक सबस्टिट्यूशनने वर या, म्हणजे सेकंड रोकडं बघा, हा आहे x2चा कॉलम, हा आहे x3चा कॉलम, इथं तर झिरोच आहे. मग कसं लिहिशील तू? 1x2 म्हणजेच x2 मायनस x3 इज इक्वल टू झिरो. हे बघ, या इथे लिहिलं मी x2 मायनस x3 इज इक्वल टू झिरो. मग या x3ची किंमत झिरो जर मी इथं ठेवली तर काय होईल? x2 मायनस झिरो इज इक्वल टू झिरो. x2 मायनस झिरो इज इक्वल टू झिरो. अर्थात x2 इज इक्वल टू झिरो लिहायला काय हरकत नाही, हे x2 इज इक्वल टू झिरो. आता मी फर्स्ट रोकडं बघतो, x1 मायनस 3x2 प्लस 2x3 इज इक्वल टू झिरो असं इक्वेशन बनणार. x1 मायनस 3x2 प्लस 2x3 इज इक्वल टू झिरो. आता x3ची किंमत झिरो टाकली, x2ची किंमत झिरो टाकली, शेवटी हे झिरो येणार, हे झिरो येणार, इज इक्वल टू झिरोच आहे. मग मी डायरेक्ट म्हणतो ना, x1 इज इक्वल टू झिरो. मग काय सिद्ध झालं? मग मी असं म्हणणार x1 इज इक्वल टू झिरो. या इथे लिहिलं मी x1 इज इक्वल टू झिरो. आता काय घडलं? याचा अर्थ असा झाला, x1 x2 x3 या तिघांच्या किमती झिरो आल्या. आणि जेव्हा तुम्हाला मी सांगितलं होतं मगाशी की तिन्ही किमती अशा व्हेरिएबलच्या झिरो येतात, याचा अर्थ ट्रिव्हियल सोल्युशन आहे. म्हणजे वेक्टर इक्वेशन जे तुम्ही लिहिलं होतं ना, x1u प्लस x2v प्लस x3w इज इक्वल टू झिरो, हे जे वेक्टर इक्वेशन आहे त्याचं सोल्युशन ट्रिव्हियल सोल्युशन आलं. आणि जेव्हा ट्रिव्हियल सोल्युशन येतं तर कॉलम ऑफ ए आर लिनियरली इनडिपेंडंट असं म्हणता येतं. एक्झाम्पल नंबर 3 बघा. डिटरमाइन इफ द कॉलम्स ऑफ ए मॅट्रिक्स ए फॉर्म्स ए लिनियरली इंडिपेंडंट सेट, जस्टिफाय युअर आन्सर. म्हणजे तुम्हाला ए मॅट्रिक्स दिला, हा किती वेक्टर्स आहेत तिथं? 1 2 3 4 वेक्टर आहेत. याला आपण यू म्हणू, याला व्ही, याला डब्ल्यू आणि याला एक्स वेक्टर म्हणू. आता लक्षात ठेवा, जर 4 वेक्टर तुला दिलेत तर तू 4 स्केलर मानणार, हे तुला माहिती आहे. मग कसं लिहायचं आपण? कन्सिडर x1 x2 x3 अँड x4 बी द स्केलर सच दॅट x1u वेक्टर प्लस x2v वेक्टर प्लस x3w वेक्टर प्लस x4x वेक्टर इज इक्वल टू झिरो वेक्टर. आता आम्हाला काय करायचं माहिती का? नाउ वी हॅव टू चेक इफ द अबोव वेक्टर इक्वेशन हॅज ट्रिव्हियल सोल्युशन ऑर नॉट. हे जे वेक्टर इक्वेशन आपण लिहिलं आहे ना इथं, x1u x2v x3w x4x वेक्टर इज इक्वल टू झिरो, याला आपण वेक्टर इक्वेशन म्हणतो. आणि यामध्ये हे जे x1 x2 x3 x4 हे जे व्हॅरिएबल आहेत, जे स्केलर्स आहेत, त्यांच्या किमती प्रत्येकाची झिरो येते का हे आपण चेक करणार. त्याला आपण ट्रिव्हियल सोल्युशन असं म्हणणार. जर ते ट्रिव्हियल सोल्युशन असेल तर हे कॉलम्स लिनियरली इंडिपेंडंट आहेत असं आपण म्हणणार. म्हणून हे बघ, मी ऑग्युमेंटेड मॅट्रिक्स फॉर्म कसा लिहिला बघ. हा यू वेक्टर, हा व्ही वेक्टर, हा डब्ल्यू वेक्टर आणि हा एक्स वेक्टर, हे 4 वेक्टर मी लिहिल्यानंतर 5वा जो कॉलम मी लिहिला तो कॉन्स्टंटचा आहे, लक्षात ठेव. आता मला याला
आयडेंटिटी मॅट्रिक्स बनवण्यासाठी मी इथं 1 पाहिजे, तो ऑलरेडी आहे. मग त्याच्या खाली 0 पाहिजे, म्हणून इथं आणि इथं 0 आणण्यासाठी मी R2 + 2R1 याची दुप्पट याच्यात ॲड करा, म्हणजे R2 + 2R1 हे ऑपरेशन करणार आणि याची 0 येण्यासाठी याची 4 टाइम्स याच्यात ॲड करा, म्हणून लिहिलं R3 + 4 टाइम्स R1. अर्थात फर्स्ट रो ॲज इट इज लिहिली, सेकंड रोचं ऑपरेशन्स याला दुप्पट याच्यात ॲड केली तर 0, याची दुप्पट होते 8, याच्यात ॲड केली तर 8 - 7 म्हणजे 1, याची दुप्पट होते -6, -6 + 5 दॅट इज -1. हा तर 0 आहे, त्यामुळे 1 जसा तसा राहील. हा 0 आहे, त्यामुळे इथं काहीही होणार नाही. आता याची 4 पट याच्यात ॲड करायची, म्हणून इथे 0 आला. याची 4 पट होते 16, 16 जर याच्यात ॲड केले तर 16 - 5 म्हणजे 11. याची 4 पट होते 12, हा -12 जर याच्यात ॲड केला तर इथं होणार -5. 7 - 12 म्हणजे -5. हा तर 0 आहे, त्याच्यामुळे याची 4 पट इथं ॲड करून काहीही उपयोग होणार नाही, म्हणून हा 5 जसा तसा, इथं पण 0 जसाच्या तसा. आता मला इथं दोन्हीकडे 0 मिळालेले आहेत. इथं पाहिजे 1, जो की तो पण ऑलरेडी मिळालेला आहे. पण इथं जर 1 आहे तर इथं मला 0 पाहिजे. इथं 0 मिळवण्यासाठी याची 11 टाइम्स मी याच्यातून वजा करणार, म्हणजे R3 - 11 टाइम्स R2 असं मी लिहिणार. फर्स्ट रो ॲज इट इज, सेकंड रो ॲज इट इज, ही जशी तशी रो इथं लिहिली. याची 11 पट इथं जर वजा केली तर इथं आला 0. याची 11 पट होते 11, ती वजा करायची, म्हणजे हा ऑलरेडी वजा आहे, वजा केला तर वजा होणार अधिक, -5 अधिक 11 हे होणार 6. याची 11 पट होते 11, 5 - 11 म्हणजे -6. हा तर 0 आहे, तो जसा तसा राहील. आता मला इथं पाहिजे 1. इथं 1 येण्यासाठी मी ही जी थर्ड रो आहे, या थर्ड रोला 1/6 न मल्टिप्लाय करणार, म्हणजे फर्स्ट रो ॲज इट इज, हे बघ ही जशीची तशी लिहिली. ही रो सेकंड जशीची तशी लिहिली. हा 0 आहे, हा पण 0 आहे. याला 6 ने भागलं म्हणजे 1 होणार, याला 6 ने भागलं तर -1 होणार, हा 0. तुला माहिती आहे की हा जो कॉलम असतो हा x1 साठी असतो, हा कॉलम असतो x2 साठी, हा x3 साठी आणि हा x4 साठी असतो, इज इक्वल टू 0. पण रो तर 3च आहेत, म्हणजे x1, x2 आणि x3 पुरतच झालं. x4 साठी रो नाही, म्हणजे हा x4 काय झाला, ज्याच्यासाठी रोच नाही तो झाला फ्री व्हेरिएबल. सो x4 ला आपण फ्री व्हेरिएबल बनणार. का? कारण 3च रो आहे, 1 2 3, 3 रो म्हणजे 3 स्केलर, 1 2 3. चौथी रो नाही, म्हणजे हा x4 झाला फ्री व्हेरिएबल. या इथं मी तसं लिहिलं, इन द लास्ट रो इचेलॉन मॅट्रिक्स देर आर 3 पायवोट एलिमेंट्स, म्हणजे 3 रो आहेत त्या ठिकाणी, x1 x2 x3. आणि चौथी रो नसल्यामुळं तो चौथा जो व्हेरिएबल आहे x4 त्याला आपण फ्री व्हेरिएबल म्हणणार. मग त्याला आपण एखादं अक्षर मानणार, म्हणून मी लिहिलं x4 इज इक्वल टू s. आता मी बॅक सबस्टिट्यूशन करणार, म्हणजे मी थर्ड रो वरून हे इक्वेशन लिहिलंय, बघून घे एकदा. हा x3 इथं असतो x4, पण मी कसं लिहिणार, x3 मायनस x4 इज इक्वल टू 0. x3 मायनस x4 इज इक्वल टू 0. पण x4 ची किंमत तर माझ्याकडे s आहे, म्हणून मी इथे लिहिलं s. सो x3 मायनस s इज इक्वल टू 0 जर म्हणलं तर हा s मी राईट हँड साईडला घेतो, तो होणार पॉझिटिव्ह, आणि अशा रीतीनं x3 इज इक्वल टू s असं किंमत मला मिळणार. मग परत बॅक सबस्टिट्यूशन, म्हणजे मी सेकंड रोकडे बघणार आणि त्यावरून इक्वेशन बनवणार, x2 मायनस x3 प्लस x4 इज इक्वल टू 0. बघ एकदा, x2 मायनस x3
प्लस x4 इज इक्वल टू 0. या x2 मायनस x3 प्लस x4 इज इक्वल टू 0 मध्ये x4 ची किंमत मी s ठेवली, x3 ची किंमत पण s आहे, इज इक्वल टू 0 झालं. याचा अर्थ असा झाला हा प्लस एस मायनस एस कट म्हणजे x2 इज इक्वल टू 0 ही किंमत मला मिळाली. आणि फायनली मी फर्स्ट रो वरून जे इक्वेशन बनवलं ते x1 प्लस 4x2 मायनस 3x3 इज इक्वल टू 0. एकदा ते पण बघून घे. x1 प्लस 4x2 मायनस 3x3 हा तर 0च आहे, इज इक्वल टू 0 म्हणजे x1 प्लस 4x2 मायनस 3x3 इज इक्वल टू 0 असं इक्वेशन बनलं. मग आता यात किमती जर भरायच्या तर हा x1 तर जसं तसं राहील, हा 4, x2 ची किंमत 0, x3 ची किंमत s, अशा रीतीनं इज इक्वल टू 0 मी लिहिल्यावर हा x1 याची किंमत 0 आहे म्हणल्यावर 0 इंटू 4 दॅट इज 0 मायनस 3s इज इक्वल टू 0 असं झालं. तर हे तर 0 आहे आणि हा 3s मी राईट हँड साईडला घेतला तर तो होणार पॉझिटिव्ह म्हणजे x1 इज इक्वल टू 3s येणार. आणि अशा रीतीनं मला x1 इज इक्वल टू 3s, x2 इज इक्वल टू 0, x3 इज इक्वल टू s, x4 इज इक्वल टू s अशा किमती मिळाल्या. आता समजा मी एसला काहीतरी किंमत दिली, देऊया 1, म्हणजे x4 इज इक्वल टू जे एस तुम्ही मानलं होतं ते होणार x4 इज इक्वल टू 1. एसची किंमत मी 1 घेतली, मग x4 इज इक्वल टू 1 आहे म्हणजे एसची किंमत जर 1 आहे तर x1 x2 x3 सगळीकडे आपण एस जिथं दिसेल तिथं 1 ठेवू. मग x3 हा एस होता म्हणजे 1 झाला. हे बघ x3 इज इक्वल टू एस आहे, एसच्या जागी मी 1 लिहिला म्हणजे x3 इज इक्वल टू 1 झाला. x2 तर 0च आहे, x1 होता 3s, हे बघ x1 इज इक्वल टू 3s, इथं एसच्या जागी मी 1 ठेवला तर 3 इंटू 1 दॅट इज 3 होणार. आणि अशा रीतीनं x1 ची किंमत 3, x2 ची किंमत 0, x3 ची किंमत 1 आणि x4 ची किंमत पण 1. मग काय झालं, याचा अर्थ असा झाला द सिस्टीम x1 u वेक्टर प्लस x2 v वेक्टर प्लस x3 w वेक्टर प्लस x4 x वेक्टर इज इक्वल टू 0 जे आहे हॅज नॉन ट्रिव्हियल सोल्युशन. म्हणजे x1 इज इक्वल टू 0, x2 इज इक्वल टू 0, x3 इज इक्वल टू 0, x4 इज इक्वल टू 0 जर आलं असतं तर ते ट्रिव्हियल सोल्युशन. पण या ठिकाणी x1 तर 3 येते, केवळ x2 0 आहे. एकट्या 0ने काय होणार नाही, हा 0 पाहिजे, हा 0 पाहिजे, हा 0 पाहिजे, हा 0 पाहिजे, तरच त्याला तुम्ही ट्रिव्हियल सोल्युशन म्हणाल. आणि तसं तर घडलं नाही, याचा अर्थ नॉन ट्रिव्हियल सोल्युशन त्याला मिळालं. आणि म्हणून आपण म्हणू शकतो द कॉलम वेक्टर्स ऑफ मॅट्रिक्स ए फॉर्म ए लिनियरली डिपेंडंट सेट. इंडिपेंडंट नाही म्हणणार, इंडिपेंडंट कधी म्हणलं असतं जेव्हा हे ट्रिव्हियल आलं असतं, म्हणजे x1 x2 x3 x4 प्रत्येकाची किंमत 0 आली असती तर ते लिनियरली इंडिपेंडंट. पण तसं आलं नाही म्हणून मी याला म्हणलं लिनियरली डिपेंडंट. आपण असं पण म्हणू शकत असतो की कॉलम वेक्टर्स ऑफ मॅट्रिक्स ए डू नॉट फॉर्म लिनियरली इंडिपेंडंट सेट. धन्यवाद.